हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. मी अभिलाषा आणि माझ्या चॅनलवरती मी वेगवेगळ्या टॉपिकचे व्हिडिओज घेऊन येत असते, जसं की लाईफस्टाईल, हेअर केअर, स्किन केअर, DIY असे खूप सारे टॉपिक्स घेऊन येत असते. आज मी ब्लॅक साडी घालून बसली आहे, त्याच्यावरून तुम्हाला समजलं असेल की टॉपिक काय आहे. जवळच मकर संक्रांती येत आहे, तर सगळ्यांना मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा. आज कोणताही साडी ड्रेपिंगचा व्हिडिओ नाहीये किंवा मेकअपशी रिलेटेड नाहीये, हेअरस्टाईल नाही, आज कुठलाही त्या प्रकारचा व्हिडिओ नाहीये. पण मकर संक्रांत म्हटलं की हलव्याचे दागिने तर आलेच. सो ज्या नवीन नवरी आहेत, तर ज्यांची पहिली मकर संक्रांत आहे किंवा ज्यांना हौस आहे हलव्याचे दागिने घालून फोटोज काढण्याची वगैरे, तर त्यांच्यासाठी आजचा व्हिडिओ आहे. सो हलव्याचे दागिने तुम्ही घरी कसे बनवू शकता, हा व्हिडिओ आहे आजचा, जे की तुम्हाला थंबनेलवरून कळालं असेल आणि खूप इझी आहे. मागच्या वर्षी ऍक्च्युली ही माझी 6th मकर संक्रांत आहे, पण तरी पण मला हौस आहे म्हणून मी मागच्या वर्षी स्वतःच्या हाताने हलव्याचे दागिने बनवले होते आणि इतके सुंदर बनवले होते ना. थंबनेलवरती जो फोटो दिलाय ना मी, ते मागच्या वर्षी मी बनवलेले दागिने आहेत. सो म्हटलं की मी बनवू शकता तर तुम्ही पण बनवू शकता, जर तुम्हाला आवड असेल आणि हौस असेल. आणि काय आहे ना की स्वतः बनवून जेव्हा आपण घालतो ना, तर त्याची गंमतच काय वेगळी असते, म्हणजे इतकं भारी वाटतं ना. तर आपण बघूया की कसे बनवायचे. खूप सोपे आहेत. जर तुमच्याकडे वेळ असेल, आवड असेल, तर तुम्ही नक्कीच हा व्हिडिओ पूर्ण बघा आणि आवडला तर लाईक करा, शेअर करा, मला कमेंटमध्ये सांगा की तुम्हाला कसं वाटलं. आणि माझ्या चॅनल अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब टू माय चॅनल. मी असेच खूप छान छान व्हिडिओज तुमच्यासाठी घेऊन येत राहील. तर बघूया, आपण आपल्या व्हिडिओला स्टार्ट करूयात. तर सगळ्यात आधी आपण बघूयात की काय काय लागणार आहे आपल्याला ते दागिने बनवण्यासाठी. तर सगळ्यात आधी हलवे लागणार आहेत, फेविक्विक लागणार आहे आपल्याला, आणि असे छोटे छोटे मणी लागणार आहेत. ते ऑनलाईन तुम्हाला कुठेही मिळून जातील. आजकाल बाजारामध्ये ना होल असलेले हलवे सुद्धा मिळतात, पण काय माहित नाही, मला ते नाही एवढत. तर मी असे नाजूक म्हणजे छोट्या साईजचे हलवे घेतलेले आहेत, कारण की मला नाजूकच आवडतं, फार ब्रॉड आवडत नाही. तुम्हाला जर मोठे हवे असेल तर तुम्ही मोठ्या साईजचे सुद्धा विकत घेऊ शकता. त्यानंतर हे असे मणी, हे असे जे मणी असतात ना बारीक बारीक, ते मी मागवलेले आहेत. ऍक्च्युली हे सगळं मी मागच्या वर्षीच मागवलं, पण माझ्याकडे आहे, तर मी त्यातच तुम्हाला दाखवणार आहे की कसं बनवायचं. हे बारीक मणी तुम्हाला हवे असतील तर तुम्ही मोठे पण घेऊ शकता. आणि सुई धागा लागणार आहे. तुम्हाला पाहिजे असेल, जर नाजूक हवा असेल तर बारीक धागा घ्या, आणि जर का तुम्हाला जरासं हेवी किंवा मोठे हलवे म्हणजे आवडत असतील तर तुम्ही धागा सुद्धा मोठा घेतलात तरी चालेल. आणि व्हाईट कलरचा धागा घ्या. मी आता हा घेतलाय कारण की तुम्हाला मला दाखवता येईल, म्हणजे तो धागा विजिबल असेल, म्हणून मी हा धागा आता यूज करते. तो बघूयात. हे सगळे एवढंच तुम्हाला लागणार आहे, फार काही नाहीये. आणि एक्स्ट्राचे मणी किंवा काय तुम्ही तुमच्या पद्धतीने कस्टमाइज करू शकता. कोणतेही खडे मणी काय जे तुम्ही त्याच्यामध्ये तुम्हाला हवं असेल, ऍड करावं असं वाटत असेल तर ते तुम्ही करू शकता. तर बघूयात कसं करायचं. आणि मी मागच्या वर्षी जे केलेले होते ना, त्याच्यातले ऍक्च्युली ना, तुम्ही स्टोअर जर तुम्हाला करायचं असेल ना, तर ऑलमोस्ट वर्ष झालेलं आहे मी ते बनवून. पण जर त्याला मॉइश्चर नाही लागलं ना, तर हे वर्षभर सुद्धा टिकू शकतं. अशा ठिकाणी ठेवा की तिथे तुम्ही म्हणजे हवा लागणार नाही. एकदम पॅक ह्याच्यामध्ये ठेवलं ना, तर दागिने तुमचे खराब होणार नाहीये. तर माझे थोडेसे झालेले आहेत खराब, तर त्यातले इयरिंग्स तेवढे राहिलेले आहेत, मी तुम्हाला दाखवते. यार, ही बिंदी आहे जी मी बनवली होती. आता ते सगळे येल्लो पडलेले आहेत कारण की त्याला थोडंसं मॉइश्चर लागलंय. हे बघा, ही अशी बिंदी आहे. परत हे इयरिंग्स आहेत. हे असे इयरिंग्स आहेत. बनवायला अगदी सोपे आहेत. तुमच्याकडे जर वेळ असेल आणि आवड असेल तर तुम्ही नक्कीच बनवू शकता. हे असे इयरिंग्स आहेत. सो बाकी सगळ्या गोष्टी जराशा खराब झाल्या, त्याच्यामुळे त्या काय मी तुम्हाला दाखवत नाही. हे वेल एक राहिलेत काढतले, हे असे. चला आपण बघूयात कसं बनवायचं. खूप सोपं आहे. तर सगळ्यात आधी आपण काय करूया, सुईमध्ये धागा ओवून घेऊया.
कॅमेराच्या जवळ कर. आता ह्याच्यात ओवून घेऊया. नॉर्मल जसं आपण हार बनवायला जसा धागा होतो ना तसाच ओवायचा आहे डबल. 15 मिनिटानंतर माझं झालेलं आहे धागा घालून. आता काय करायचंय, आता हे जे मणी आहेत ना बारीक बारीक, आपल्याला काय करायचं, हे मणी ह्याच्यामध्ये ओवून घ्यायचे. आता हे मणी आपल्याला ह्याच्यात ओवून घ्यायचे. मी एकदम बारीक मणी घेतलेत कारण की मला नाजूकच बनवायला आवडतं. अशी तुम्हाला हवी तेवढी तुम्ही माळ तयार करू शकता. आता ह्याच्यानंतर करायचं काय आहे, मी आता फुल नाही दाखवत बसत नाही तर व्हिडिओ खूप मोठा होऊन जाईल. इथून आहे ना थोडीशी आपल्याला जागा सोडायची. आता ही बॉटल मी कशासाठी घेतली आहे तर ही जी गॅप म्हणजे हे जे आहे ना, हे आपण दोन डबल केला ना धागा तर त्याला स्प्रेड करायचं असं. हे स्प्रेड केलं की कुठली तरी अशी बॉटल घ्यायची हेवी वाली आणि त्याच्यामध्ये असं अडकून टाकायचं. ठीक आहे, हे असं ओके. आणि मग हे पूर्ण मागेपर्यंत लॉक करायचं असं. ठीक आहे. आता काय करायचंय, आता घ्यायचे आपल्याला तिळगुळ. घ्यायचे आपल्याला तिळगुळ. आणि फेविक्विकने इथे काढून ठेवते. आता ना म्हणजे काय करायचं, आता आपण हे घेतलं असं. ठीक आहे. आता तुम्हाला 2 मणी पाहिजे, 3 मणी हवेत, म्हणजे तीन गोल्डन मणी नंतर 1 तिळगुळ हवाय, किंवा मग 2 मणी नंतर 1 तिळगुळ हवाय, ते तुम्ही डिसाईड करा. पण मी आता काय करणार आहे, 3 मणी पहिले मागे करणार आहे. ठीक आहे, इथे टाईट करणार आहे. आणि त्याच्यानंतर ते जे 2 असतात ना, म्हणजे आपण जे डबल केलेले धागे आहेत ना, त्याला परत स्प्रेड करायचं. हे असं. ठीक आहे, हे असं स्प्रेड करायचं. आणि त्या स्प्रेड केलेल्या ह्याच्यामध्ये आपल्याला 1 तिळगुळ असा इथं ऍड करायचा. बरोबर हा धागा आहे ना, तिळगुळाला जे खाचे असतात ना त्याच्यामध्ये असा अडकून जातो. असा अडकला की मग तुम्ही आता मी 3 करते तर मी 3 मणी इथे हे करणार. आपला तिळगुळ पण लॉक झाला आणि आपले मणी पण लॉक झाला. ठीक आहे. आता सेम परत आता तिळगुळ आपण लॉक केला तिथे लावून द्यायचं, म्हणजे तो जागचा हलत नाही. ओके, पुढचा पण असंच करायचं. तिथला तिळगुळ अडकवला, फेविक्विकने फिक्स केला. हा अशा प्रकारे, म्हणजे तो हलत पण नाही आणि तसाच राहतो. अशा प्रकारे आपल्याला सगळी माळ बनवून घ्यायची आहे.
खूपच सोपं आहे, काही अवघड नाहीये. आणि तुम्हाला हवं तसं तुम्ही हवं ते मनी मध्ये घालू शकता. ब्लॅक मनी मंगळसूत्र बनवत असाल तर ब्लॅक मनीचा तुम्ही यूज करू शकता. अशा प्रकारे तुम्ही पूर्ण असा गळ्याचा सेट बनवू शकता. आता पूर्ण झाल्यावरच मी दाखवते, नाही तर व्हिडिओ खूप लॉंग होऊन जाईल. तो अशा प्रकारे मस्तपैकी आपण माळ तयार केलेली आहे हलव्याची. तुम्ही किती पण लेयर्स करू शकता. तुम्हाला जर हवं असेल तर इथे तुम्ही पेंडंट ऍड करू शकता, काहीही करू शकता. बघू शकता तुम्ही. मी आता पूर्ण बनवत नाही कारण की खूप लॉंग होऊन जाईल व्हिडिओ. मी तुम्हाला फक्त बेसिक कसं बनवायचं ते दाखवलंय. ह्याच्यामध्ये तुम्ही कस्टमाइज करू शकता. तुम्ही इथे ब्लॅक मनी लावू शकता, कुठलेही तुम्हाला जे मनी हवे असतील ते लावू शकता. ठीक आहे. आणि बँगल्सला खूप सोपं आहे. तुम्ही फेविक्विकने फक्त त्याच्यावरती स्टिक करू शकता. असं छानपैकी हलव्याचे दागिने तुम्ही घरच्या घरीच बनवू शकता. सो हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल आणि हा तुम्ही शेवटपर्यंत बघितला असेल तर थँक्यू सो मच. आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा तुम्हाला आवडला का. आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला माझ्या सबस्क्राईब करा. असे छान छान व्हिडिओज मी तुमच्यासाठी घेऊन येत राहील. भेटूया पुढच्या अशा छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.